Good morning, dear doctors. Welcome to the beautiful world of biology. And today we are going to discuss the chapter photosynthesis. तर मित्रांनो, फोटोसिंथेसिस या चॅप्टर मध्ये आतापर्यंत आपण काय केलं होतं? अर्ली एक्सपेरिमेंट पार्ट 1 बघितलं. आज मी हेडिंग काय घेतलं राजा हो? अर्ली एक्सपेरिमेंट पार्ट 2. कारण आता आपण त्याच्या इंटरनल पार्ट बद्दल जातोय आणि खूप जबरदस्त कन्सेप्ट आज आपल्याला घ्यायचा आहे. मग मित्रांनो, चला एकदा रिवाइज करा बरं बेटा. सगळ्यात पहिले आपण काय घेतलं होतं राजा हो? आपण अर्ली एक्सपेरिमेंट मध्ये व्हॅरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट घेतला. ज्याचं कन्क्लुजन काय सांगितलं होतं बेटा? ग्रीन पार्ट्स ऑफ प्लांट कॅन परफॉर्म द फोटोसिंथेसिस. सेकंड काय घेतला बेटा? मोल्स एक्सपेरिमेंट, ज्याला काय नाव दिलं बाळांनो आपण? हाफ लीफ एक्सपेरिमेंट. ज्याच्यात KOH ने काय सोक केलं होतं बेटा? कॉटनने सोक केला होता. KOH ने काय ॲब्झॉर्ब केलं? CO2 ॲब्झॉर्ब केला. मग मला एक गोष्ट सांगायची बेटा सगळ्यांनी, याच्यातून कन्क्लुजन काय केलं? CO2 इज इसेन्शियल फॉर फोटोसिंथेसिस. जोसेफ प्रिस्ली साहेब आले बाळांनो. थर्ड एक्सपेरिमेंट. जोसेफ प्रिस्ली साहेबांनी काय काय घेतलं? बेल जार घेतला, कॅन्डल घेतली, माऊस घेतला, मिंट प्लांट घेतला. काय कन्क्लुजन केलं? द बर्निंग कॅन्डल अँड ब्रिदिंग माऊस डॅमेज द एअर कंटेंट विच रिस्टोर बाय द ग्रीन प्लांट. नंतर समजलं काय यूज करतात? ऑक्सिजन यूज करतात. चौथं कोण आलं बेटा? जोसेफ प्रिस्लीची काय होती बेटा? जान. कशात होती? इंजिनमध्ये. इंजिन कुठे होतं? हाऊसमध्ये. जान इंजिन हाऊस एक्सपेरिमेंट. ज्यांनी कुठला एक्सपेरिमेंट रिकिंडल केला, रिपीट केला? काय सांगायचं बेटा? जोसेफ प्रिस्लींचा. परंतु काय वापरलं? डे अँड नाईट. म्हणजे काय वापरल्या? कंडिशन वापरल्या. मला सांगा बेटा, यांनी कुठलं प्लांट घेतलं होतं? ॲक्वॅटिक प्लांट घेतलं होतं. याच्यामध्ये एअर बबलूमध्ये काय आलं होतं बेटा? ऑक्सिजन आला होता. मग त्यांनी काय सांगितलं बेटा? द फोटोसिंथेसिस परफॉर्म इन डिपेंड ऑन अ सनलाईट. सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये काय रिलीज होईल बेटा? ऑक्सिजन. सनलाईटच्या अब्सेन्समध्ये ऑक्सिजन रिलीज होईल का? नाही. मग कोण आलं बेटा मला सांगा? जुलियस वॉन सॅक्स. जुलियस वॉन सॅक्स साहेबांनी काय सांगितलं होतं बेटा? ग्रीन सबस्टन्सेस स्पेशली प्रेझेंट इन अ स्पेशल बॉडी. ग्रीन सबस्टन्स म्हणजे कोण? क्लोरोफिल. स्पेशल बॉडी म्हणजे कोण बेटा मला सांगा? क्लोरोप्लास्ट. दुसरं स्टेटमेंट काय केलं? ग्लुकोज इज स्टोर इन द फॉर्म ऑफ स्टार्च. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात? मग आता कोण आलं? TW एंजलमन. TW एंजलमनने कुठल्या अल्गीवर एक्सपेरिमेंट केला? क्लॅडोफोरा. ये पोरा क्लॅडोफोरा. ये मुलगी अल्गी. त्या अल्गीला पाण्यामध्ये टाकलं, कुठला बॅक्टेरिया टाकला? ऑक्सिजन सिकिंग बॅक्टेरिया. ज्याने काय यूज केला? ऑक्सिजनला वापरला. आपण काय वापरलं? प्रिझम. लाईटला सोडलं, लाईटचा काय मिळाला? स्पेक्ट्रम. कुठली वेवलेंथ ॲब्झॉर्ब झाली? मॅक्झिमम रेड आणि ब्ल्यू. म्हणून याला काय म्हटलं? ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. लाईट एनर्जीला यूज केलं कशासाठी? फोटोसिंथेसिससाठी. या यूज करणाऱ्याला काय म्हणायचं? ॲक्शन स्पेक्ट्रम. म्हणून पहिल्यांदा ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम कोणी शोधला बेटा? TW एंजलमन. पण कुठल्या दोन वेवलेंथ महत्वाच्या आहे बेटा इथं? दॅट इज कॉल्ड ॲज रेड आणि ब्ल्यू लाईट. आज आपल्याला काय बघायचं बेटा? आज आपल्याला पुढचे एक्सपेरिमेंट बघायचे. सगळे नोटबुक आहे बेटा, लाल, काळा, निळा, पिवळा सगळे पेन आपल्याला पाहिजेत बेटा. ओके, चलो रेडी आहेत बेटा सगळे? चला तर मित्रांनो, आज आपल्याला काय करायचं बेटा? आपल्याला 7वा एक्सपेरिमेंट घ्यायचा आहे. ओके ना बेटा सगळ्यांना इथं? चलो लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. 7 एक्सपेरिमेंट कोणाचा होतं? 7 एक्सपेरिमेंटमध्ये आपण घेतो बेटा इथं व्हॅन नील साहेबांचा एक्सपेरिमेंट. काय बेटा इथं? व्हॅन नील साहेबांचा एक्सपेरिमेंट आहे. व्हॅन नील साहेबांच्या एक्सपेरिमेंटने बेटा इथं डायरेक्ट जगाच्या दिशाच बदलवल्या आहेत बेटा. व्हॅन नील साहेबांच्या एक्सपेरिमेंटने 1891 ते 1985 अशी यांची डेट दिली जाते बेटा. ओके, चलो लक्षात घ्या बेटा. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो? व्हॅन नील साहेबांचा म्हणजे आपण म्हणतो बेटा कुठला सीझन आहे हा? 1900 सेंचुरी. म्हणजे आत्ताचीच बेटा 100 वर्षापूर्वीच्या गोष्टी चालू आहे. आत्ता 60-70 वर्षापूर्वीच्या गोष्टी. ज्या वेळेस मी काय केलं बेटा? व्हॅन नील साहेबांच्या दशकाला म्हणजे 19th सेंचुरीची गोष्ट केली तर 19th सेंचुरीमध्ये एक इक्वेशन तयार होऊन गेलं होतं फोटोसिंथेसिसचं. म्हणजे काय बेटा? तो फोटोसिंथेसिसचं इक्वेशन काय तयार केलं होतं बेटा त्या लोकांनी? त्यांनी सिंपल सांगितलं होतं बेटा की CO2 प्लस वॉटर इट गिव्स इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड द पिगमेंट्स वगैरे. CO2 प्लस वॉटर इट गिव्स कार्बोहायड्रेट्स प्लस ऑक्सिजन जो आहे तो बाहेर निघाला. म्हणून मी ॲरो अपचा केला. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर ऑक्सिजनचा ॲरो जो आहे तो आपण रिलीज होण्यासाठी करतोय बेटा. कशासाठी करतोय? म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर व्हॅन नील साहेबांचं दशक म्हणजे 19th सेंचुरीमध्ये आपण CO2 प्लस वॉटर गिव्स कार्बोहायड्रेट प्लस ऑक्सिजन. ॲरो रिप्रेझेंट काय करतो की ऑक्सिजन हा काय झाला? ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज झाला. परंतु मित्रांनो, जर मी इथं काय केलं? जर मी इथं बाळांनो आपण म्हणूयात मी व्हॅन नील साहेबांचा विचार केला तर व्हॅन नील साहेब जे बाळांनो दे आर द ही इज अ मायक्रोबायोलॉजिस्ट.
लाईट ॲडजस्टमेंटमध्ये बेटा कदाचित इथलं थोडंसं दिसत नसेल, काही फरक पडत नाही. व्हॅनिल एक्सपेरिमेंट लिहिलं बेटा, VANNEIL, व्हॅनिल CO2 प्लस वॉटर इट गिव्स कार्बोहायड्रेट प्लस ऑक्सिजन इव्हॉल्व. मायक्रोबायोलॉजिस्ट होते, म्हणजे यांनी कोणावर स्टडी केला? मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर. कोणावर स्टडी केला बेटा यांनी? मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये कोण येतं बेटा मला सांगा बरं बेटा. इथं मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये कोण येईल बेटा? बॅक्टेरिया येतं. मग या व्हॅनिल साहेबांनी नेमकं कुठल्या बॅक्टेरियाला स्टडी केलं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे काय तर यांनी ज्या बॅक्टेरियाला स्टडी केलं त्या बॅक्टेरियाचं नाव आहे बेटा पर्पल. लक्ष द्या बेटा इथं, पर्पल सल्फर बॅक्टेरिया. याला आपण लिहितो बेटा पर्पल सल्फर बॅक्टेरिया, मी शॉर्टकट लिहिलं PSB. दुसरं त्यांनी काय वापरलं बेटा इथं? ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. बघा राजा, एक गोष्ट लक्षात घ्या, इथं ऑक्सिजनचा रोल नाही आहे बेटा. ऑक्सिजन आहे का इथं? नाही. आपल्याला व्हॅनिल साहेबांनी काय केलं? ही इज अ मायक्रोबायोलॉजिस्ट, म्हणजे त्यांनी काय वापरलं बेटा? त्यांनी बॅक्टेरियावर स्टडी केला. इथं बॅक्टेरिया घेताना एरोबिक बॅक्टेरिया पण आहेत, अनएरोबिक बॅक्टेरिया पण आहेत. असे बॅक्टेरिया जे ऑक्सिजनला यूज करतात, असे बॅक्टेरिया जे ऑक्सिजनला यूज करत नाही. मग आता इथं काय केलं बाळांनो? आपण अशा बॅक्टेरियाबद्दल बोलतोय ज्यांचा ऑक्सिजनशी काही संबंध नाहीये. मग याच्यामध्ये आपण काय म्हणतो बाळांनो? पर्पल सल्फर बॅक्टेरिया. पर्पल कलरचा बॅक्टेरिया जो कोणाला यूज करतोय? सल्फरला यूज करतोय. ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, असा बॅक्टेरिया ज्याचा कलर काय बेटा? ग्रीन कलर आहे, जो कोणाला यूज करतोय? सल्फरला यूज करतो. मी परत एकदा सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. पर्पल सल्फर बॅक्टेरिया. बॅक्टेरिया कुठल्या कलरचा आहे? पर्पल. काय यूज करतोय? सल्फरला यूज करतोय. कशासाठी? एनर्जीसाठी. आपण ते बघणार आहोत. दुसरा बॅक्टेरिया कुठल्या कलरचा आहे बेटा? ग्रीन कलरचा आहे. कशाला यूज करतोय? सल्फरला यूज करतोय. म्हणून त्यांना नाव देण्यात आले पर्पल सल्फर बॅक्टेरिया, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया. मग आता याच्यावरून काय समजण्यात आलं? सगळ्यात पहिले यांनी काय सांगितलं बेटा? लक्ष द्या सगळ्यांनी. या बॅक्टेरियाची युटिलायझेशनची एक रिॲक्शन त्यांनी मांडली. काय रिॲक्शन मांडली त्यांनी? H2S त्यांनी घेतला. काय घेतला बेटा त्यांनी? H2S. बघा बेटा, मी परत सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या आणि कन्सेप्टला समजून घ्या. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगतोय बाळांनो, कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची बेटा, आपण ज्या ज्या गोष्टींना बघतोय त्या त्या गोष्टींमधून तुम्हाला 100%, लक्ष द्या, तुम्हाला 100% बेटा काय आहे, आपल्याला एक एक कन्सेप्ट क्लिअर होईल. जेव्हा मी म्हणतोय H2S तेव्हा यांना सांगायचं काय? H2S सोबत त्यांनी काय केलं बेटा? CO2 जोडला. म्हणजे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया फोटोसिंथेसिस करण्यासाठी कोणाला इथं एनर्जी सोर्स म्हणून वापरला? H2S ला वापरला. एनर्जी माहित नाही आपल्याला काय, आपण सोर्स म्हणून काहीतरी वापरला. आपण याचे नाव नंतर लिहू राजाओ. आता आपल्याला बघायचं आहे व्हॅनिल साहेबांनी काय केलं? H2S प्लस CO2, आणि मग यांनी काय केलं बेटा? रिॲक्शनला फायनलाइज केलं. मित्रांनो, जेव्हा मी या रिॲक्शनला फायनलाइज केलं तेव्हा माझ्या लक्षात आलं, तर इथं आपण काय सांगतोय? CH2O. काय सांगितलं बेटा मी इथं? CH2O. आपल्याला एक कन्सेप्ट असा मिळतोय बेटा बाहेर, मला माहित नाही हा काय आहे बेटा, मी प्लस लिहिलं बेटा इथं. मी आता इथं लिहितोय बेटा, दॅट इज, तुम्ही काही लिहू शकतात बेटा. मी सल्फर लिहितोय, मी SO2 मायनस लिहून देतो. रिॲक्शन बॅलन्सिंगच्या फंद्यात पडू नका. ओके, सो मी याला इथं रिलीज करतोय. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्या बेटा, मी काय म्हणतोय बाळांनो. इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, इथं हा H2S जो आपण घेतला बाळांनो, हा H2S म्हणजे कोण आहे? इट इज अ हायड्रोजन डोनर. हा कोण झाला बेटा मला सांगा? हायड्रोजन डोनर. H2S ने काय केलं? H2S ने कार्बोहायड्रेट बनवण्यासाठी त्या CO2 ला हायड्रोजन दिले. त्या CO2 ला काय दिले? हायड्रोजन दिले. म्हणून हा H2S इथं काय म्हटला जातो? हायड्रोजन डोनर म्हटला जातो. आणि म्हणून या H2S ला इथं काय म्हटलं जातं बेटा? इट इज अ ऑक्सिडायझेबल, म्हणजे जो ऑक्सिडेशन मध्ये जाणार आहे, ऑक्सिडायझेबल कंपाऊंड. काय म्हटलं बेटा आपण त्याला? ऑक्सिडायझेबल कंपाऊंड. परत एकदा लक्ष द्या, मी व्यवस्थित परत सांगतो बेटा तुम्हाला. आपण व्हॅनिल साहेबांचा एक्सपेरिमेंट बघतोय. त्यांनी सरळ सांगितलं की आय एम अ मायक्रोबायोलॉजिस्ट, मी मायक्रोब्सवर, बॅक्टेरियावर काम केलेलं आहे, मला फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया बघायचे आहेत,
पण हे ऑक्सिजनला वापरत नाहीत, हे कुणाला वापरतात? सल्फरला वापरतात. सल्फर कुठल्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे? सॉइलमध्ये H2S च्या फॉर्ममध्ये. हा H2S CO2ला काय देतोय बाळांनो? CO2ला काय देतोय बेटा मला सांगा? CO2ला त्याने दिले हायड्रोजन. म्हणजे याचा अर्थ हा CO2 नेमका काय झाला? तर CO2 रिड्यूस्ड झाला. CO2 काय करणार? H2S कडनं हायड्रोजन घेणार. CO2 काय करणार? H2S कडनं हायड्रोजन घेणार. मग H2S ने त्याला हायड्रोजन दिला म्हणून तो काय झाला? हायड्रोजन डोनर. म्हणून तो काय झाला? हायड्रोजन डोनर. तो काय करतोय? स्वतःचं ऑक्सिडेशन करतोय. तो ऑक्सिडायझेबल कंपाऊंड झाला. मग हा CO2 कशामध्ये कन्वर्ट झाला? तर आपण सांगतोय बेटा कन्वर्टेड इनटू कार्बोहायड्रेट. कशात कन्वर्ट झाला? कार्बोहायड्रेट. आणि सल्फर आहे किंवा सल्फेट आयन हे काय झाले बेटा? रिलीज्ड झाले. हे काय झाले? रिलीज झाले. व्हॅन नील साहेबांना तुम्ही येडं समजू नका ना. तुम्ही म्हणणार सर ही काय गरज पडली? या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट व्हॅन नील साहेबांनी सांगितली. व्हॅन नील साहेबांसारखा दिमागदार माणूस कोणी नव्हता. व्हॅन नील साहेबांनी सांगितलं मी सल्फर बॅक्टेरियाबद्दल बोलतोय बरं का, मी सल्फर बॅक्टेरियाबद्दल बोलतोय, मी दुसरं कोणाबद्दल बोलत नाहीये. व्हॅन नील साहेबांचं म्हणणं होतं. मग व्हॅन नील साहेबांनी डोकं लावलं. व्हॅन नील साहेबांनी डोकं लावलं आणि व्हॅन नील साहेबांचे शब्द बदलले. व्हॅन नील साहेबांनी काय सांगितलं? इन ग्रीन प्लांट्स. इन ग्रीन प्लांट्स. ग्रीन प्लांट्स. ॲक्च्युली त्यांनी सांगताना सायनोबॅक्टेरिया सांगितले होते. त्यांनी कोणाला घेतलं बेटा? ब्ल्यू ग्रीन अल्गीला घेतलं होतं. कदाचित इथं दिसणार नाही तुम्हाला, मी इथं ब्ल्यू ग्रीन अल्गी पण लिहून देतो. सांगताना त्यांनी ग्रीन प्लांट्सबद्दल जास्त बोललं आहे, परंतु त्यांनी एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं बेटा ब्ल्यू ग्रीन अल्गीमध्ये, म्हणजे सायनोबॅक्टेरिया ज्याला आपण म्हणतो. त्यांनी काय सांगितलं? फोटोसिंथेसिस इक्वेशन CO2 प्लस वॉटर इट गिव्स कार्बोहायड्रेट ऑक्सिजन. मग प्लांट्समध्ये फोटोसिंथेसिसच्या वेळेस हायड्रोजन आला कुठून? तर वॉटरपासून आला. त्यांनी हे कोणावरून सांगितलं? त्यांनी त्यांच्या एक्सपेरिमेंटवरून सांगितलं. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं? त्यांचं म्हणणं काय होतं बेटा? सिम्पल की समजा H2A माहीत नाही बेटा काय, आपण हा एक असाच कंपाऊंड घेतला प्लस CO2 इट गिव्स CH2O प्लस इथं A2 आपण काय म्हणतो बेटा? रिलीज झाला. समस्या बेटा सगळ्यांना ए मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल घ्या त्याचे, 2 मॉलिक्यूल नंतर ते बरोबर बॅलन्स होतं बेटा. मी फक्त ए मॉलिक्यूल काय रिलीज झाला असं सांगितलं. समस्या बेटा मी काय म्हणतो तुम्हाला इथं? पण आता कंडिशन बघा बेटा कशा आहेत. या कंडिशनमध्ये हा H2A म्हणजे कोण झाला बेटा? इट इज अ हायड्रोजन डोनर. हा काय बेटा? हायड्रोजन डोनर. आणि यालाच काय म्हटलं जातं? ऑक्सिडायझेबल कंपाऊंड. मग व्हॅन नील साहेबांचं कन्क्लुजन काय बाळांनो? व्हॅन नील साहेबांना सांगितलं मे बी, लक्ष द्या, व्हॅन नील साहेबांचं कन्क्लुजन मे बी वॉटर इज अ हायड्रोजन डोनर. मे बी त्यांनी कन्फर्म केलं नाही. त्यांनी असं सांगितलं की H2S मधून हायड्रोजन घेतला जातोय बॅक्टेरियासाठी म्हणून इथं हायड्रोजन डोनर आहे. तसंच प्लांटमध्ये सुद्धा कोण डोनर असू शकतं? वॉटर असू शकतं. त्यांनी कन्फर्म केलंय का इथं? नाही, त्यांनी कन्फर्म केलेलं नाही. त्यांनी फक्त हायपोथेसिस मांडला, एक सिद्धांत मांडला, एक काल्पनिकता सांगितली आणि मे बी इथं लिहिलं त्यांनी. मे बी लक्ष द्या बेटा सगळ्यांनी, मे बी हायड्रोजन डोनर इज वॉटर. हे त्यांनी मे बी सांगितलंय, कन्फर्म केलेलं नाही. समजलं? एकदा परत बघायचा एक्सपेरिमेंट आपण काय बघितला? आज कोणापासून सुरुवात केली आपण? व्हॅन नील साहेबांपासून सुरुवात केली. व्हॅन नील साहेबांनी काय सांगितलं बेटा मला सांगा? त्यावेळेस 19th सेंचुरीमध्ये CO2 प्लस वॉटर गिव्स कार्बोहायड्रेट अँड ऑक्सिजन हे फोटोसिंथेसिसचं इक्वेशन झालं. आता काय म्हणण्यात आलं? ही इज अ मायक्रोबायोलॉजिस्ट. म्हणजे कोणावर काम केलं आहे? मायक्रो ऑर्गॅनिझम्सवर काम केलं. मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये काय सांगितलं आपण? पर्पल सल्फर बॅक्टेरिया, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया.
हे दोघं बॅक्टेरिया कोणाला यूज करतात इथं? सल्फरला. सल्फर कुठल्या फॉर्ममध्ये? H2Sच्या. म्हणजे H2S काय म्हणून काम करतोय? हायड्रोजन डोनर. म्हणतो कसा होणार आहे? ऑक्सिडाइज होणार आहे, म्हणून ऑक्सिडायझेबल कंपाऊंड. त्याने हायड्रोजन कोणाला दिला? CO2ला. CO2ने हायड्रोजन घेतला म्हणजे तो कोण झाला? रिड्यूस झाला. त्याने काय तयार केलं? कार्बोहायड्रेट. जनरल लिहिलं बेटा मी हे. आणि प्लस सल्फर किंवा सल्फेट किंवा सल्फर फॉर्ममध्ये तो काय झाला? रिलीज झाला. त्यांनी सांगितलं ब्ल्यू ग्रीन अल्गी किंवा ग्रीन प्लांटमध्ये हीच कंडिशन कशी होणार? H2A + CO2 इट गिव्स CH2O + A2. त्यांना ग्रीन प्लांटमध्ये वॉटर इन्व्हॉल्व होतं असं माहिती का? नाही. मग त्यांनी सांगितलं की H2A, ए म्हणजे कोणीही असू शकतो, ऑक्सिजन असेल कोणीही असेल, त्यांनी काल्पनिकरित्या ए घेतलेला आहे बेटा इथं. मग नंतर हायड्रोजन निघून गेल्यावर ए बाहेर निघेल. समजतंय? अशा पद्धतीने हळूहळू आता इथं कोणी बेटा? रॉबर्ट हिल येतील. हिल साहेबांचं पण मोठं काम होतं. हिल साहेबांनंतर रुबेन कॅमेन साहेब येतील. रुबेन कॅमेन साहेबांनंतर बेटा मग येतील डॉक्टर अर्नॉन आणि मग एक्सपेरिमेंट संपले. अजून 3 एक्सपेरिमेंट बाकी बेटा, ज्या 3 एक्सपेरिमेंटमधून आपल्याला 100% क्लिअरिटी येते की नेमकं वॉटर कसा रोल प्ले करतं. समजलं बेटा? चल फटाफट लिहून घ्या बरं बाळांनो सगळ्यांनी. चला मित्रांनो, व्हॅनिल साहेबांच्या याच्यावरून आपण इन्फरन्स बघितला. काय व्हॅनिल साहेबांनी सरळ इन्फरन्स सांगितला आहे बेटा की मे बी हायड्रोजन इज कम फ्रॉम द काय बेटा इथं? वॉटर मॉलिक्यूल. पण हायड्रोजन हा वॉटरपासून आला, पण ऑक्सिजन रिलीज झाला हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. याला उलटं स्टेटमेंट म्हणतात. ओके, राम इट्स मँगो, मँगो इज इटन बाय राम, असं याला उलटं स्टेटमेंट पण रीड करतात. आता आपण थोडंसं या चॅप्टरच्या सगळ्यात महत्त्वाच्या सायंटिस्टकडे जातोय बाळांनो. त्या सायंटिस्टचं नाव आहे बेटा रॉबर्ट हिल. ओके, चलो लक्ष द्या. आता हे या सायंटिस्टचे आपल्याला भरपूर वेळेस नावं येणार आहेत बाळांनो. ओके, आणि मला खूप आवडणारे सायंटिस्ट बेटा जबरदस्त डिस्कवरी केल्यात बेटा. जेव्हा रॉबर्ट हिल साहेबांना बघितलं तेव्हा रॉबर्ट हिल साहेबांनी 2-4 गोष्टी आपल्याला खूप छान समजावून सांगितल्या. काय समजावून सांगितलं? रॉबर्ट हिल साहेब म्हणतायत की तुम्ही जी रिॲक्शन करतायत ती माझ्याप्रमाणे जा. म्हणजे काय म्हणायचं यांना? यांनी काय केलं बेटा? लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. यांनी इथं एक केमिकल तयार केला ज्याचं नाव आहे बेटा हिल रिएजंट. काय नाव आहे त्यांचं मला सांगा इथं? हिल रिएजंट. एक केमिकल तयार केला ज्या केमिकलचं नाव सांगण्यात आलं बेटा इथं हिल रिएजंट. आता तुम्हाला एक गोष्ट समजायला पाहिजे बेटा, जेव्हा जेव्हा मी असं म्हणतो बाळांनो हिल रिएजंट म्हणजेच काय झालं? एखाद्या सायंटिस्टने तयार केलेला केमिकल कंपाऊंड म्हणून त्याला रिएजंट म्हटलो. जो काय होणार आहे बेटा? असा एजंट जो रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट करणार आहे, म्हणून त्याला रिएजंट म्हटलं गेलं. बरोबर आहे बेटा? कोणी तयार केलाय? हिल साहेबांनी, म्हणून त्याला काय म्हटलं आपण? हिल रिएजंट म्हटलो. बरोबर आहे बेटा? चलो पुढे चला. आता हा हिल रिएजंट नेमका कोण? या हिल रिएजंटला मी इथं नाव देऊन देतो बेटा ए. काय नाव दिलं बेटा? ए. समजण्यासाठी काहीतरी नाव दिलं. याचे एक्झाम्पल वेगळे वेगळे आहेत. DCPIP, डायक्लोरोफिनॉल इंडोफेनॉल, एवढं मोठं नाव आहे. एक्झामला कधी त्याचा फुल फॉर्म येणार नाही बेटा. आला तर जितेंद्र चव्हाण शिकवणं सोडून दिल बाळांनो. का? अरे राजाओ, हे कधीच कोणी विचारलं नाही. फक्त याचा फुल फॉर्म मी यासाठी सांगितला. काही असतात की याचा फुल फॉर्म काय सर, विनाकारण अननेसेसरी डाऊट विचारतात. डायक्लोरोफिनॉल इंडोफिनॉल असं याचं नाव आहे, पण कोणी विचारणार नाही. लक्षात ठेवू नका. पण काय लक्षात ठेवणार? हिल रिएजंटमध्ये DCPIP होता आणि फेरोसायनाइड पण आहे. ओके, त्या फेरोसायनाइडकडे काही एवढं लक्ष देऊ नका, पण हा महत्त्वाचा आहे. याची कुठली प्रॉपर्टी, याची कुठली प्रॉपर्टी बेटा ती महत्त्वाची आहे. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. हा इनिशियली कुठल्या कलरमध्ये असतो बेटा? ब्ल्यू कलरमध्ये आहे. इनिशियली कुठल्या कलरमध्ये असतो बेटा? हा ब्ल्यू कलरमध्ये. पण ज्या वेळेस हा काय होतो बेटा इथं? रिड्यूस्ड होतो. हा काय होतो बेटा? रिड्यूस्ड होतो. म्हणजे याला कोणीतरी काय देतो बेटा? हायड्रोजन देतो. तेव्हा याचा कलर काय होतो बेटा? हा कलरलेस होतो. किती व्यवस्थित रिॲक्शन सांगतो, लक्ष द्या बेटा. हिल साहेबांना हे समजून घ्यायचं होतं, हिल साहेबांना हे समजून घ्यायचं होतं की नेमकं व्हॅनिल साहेब जे म्हणतायत, व्हॅनिल साहेब जे म्हणताय की देअर इज अ ऑक्सिडायझेबल एजंट, हा ऑक्सिडायझेबल एजंट CO2 ला काहीतरी देतो, मग CO2 कार्बोहायड्रेटमध्ये बदलतो. CO2चं काय झालं? रिडक्शन झालं. CO2 रिड्यूस झाला. बरोबर आहे की नाही बाळांनो? मग तसं यांनी अब्सेन्स ऑफ CO2 सगळी रिॲक्शन बघितली. कुठे बघितली बेटा यांनी? अब्सेन्स ऑफ CO2. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इन अब्सेन्स ऑफ CO2. इन अब्सेन्स ऑफ CO2. बघा, सायंटिस्ट लोकांच्या दिमागाकडे जा बेटा, किती सुंदर त्यांची कल्पना आहे.
माझा रिएजंट जेव्हा त्याला हायड्रोजन मिळतील तेव्हा तो कलरलेस होतो. जर हायड्रोजन मिळाले नाही तर हा ब्ल्यूचा ब्ल्यूच असेल. याच्यावरून त्यांनी कशा रिॲक्शन्स घेतल्या त्या रिॲक्शन बघायच्या, लक्ष द्या. आता इन ॲब्सेन्स ऑफ मी काय म्हणतोय CO2, मी काय घेतलं बेटा, वॉटर घेतलं प्लस. आता एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, जर मी या रिॲक्शनचा विचार केला तर या रिॲक्शनमध्ये सरळ सरळ मी काय म्हणतो बेटा की माझ्याकडे वॉटर मॉलिक्युल. ऑब्व्हियसली यार वॉटरवरच सगळे भांडणं चालू आहेत. व्हॅनिल साहेब पण म्हटले ग्रीन प्लांटपासून पाणी असेल तरच हायड्रोजन मिळणार आहे. इथं सुद्धा तेच आहे. त्यांनी CO2 नाही घेतला, त्यांनी त्यांचा रिएजंट ॲड केला. त्यांनी त्यांचा काय ॲड केला बेटा, रिएजंट. CO2 नाही आहे, CO2च्या ऐवजी त्यांनी त्यांचा स्वतःचा रिएजंट घेतला. या रिएजंटचा आता काय म्हणतो बेटा आपण, रिॲक्शन झाली. रिएजंटची काय झाली बेटा, रिॲक्शन झाली. रिएजंटची रिॲक्शन झाल्यानंतर त्यांना इथं समजलं बाळांनो, ट्वाइस H2A प्लस ऑक्सिजन इव्हॉल्व. लक्ष द्या, या ट्वाइसला आता कसं झालंय बेटा सगळं लक्ष द्या. याने याला काय दिलं, वॉटरने याला काय दिलं, हायड्रोजन डोनर. काय दिलं बेटा, हायड्रोजन डोनर. म्हणजे याचा अर्थ याचं कन्व्हर्जन कशात झालं, ट्वाइस H2A. म्हणजे हा काय झाला बेटा इथं, रिड्यूस्ड झाला. काय झाला बेटा, रिड्यूस झाला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा सुरुवातीला कुठल्या कलरमध्ये होता, ब्ल्यू कलरमध्ये. कुठल्या कलरमध्ये होता बेटा सांगा मला, ब्ल्यू कलर. आता हा कुठल्या कलरमध्ये झाला बेटा, कलरलेस मध्ये आला. हिल साहेबांनी सांगितलं, हिल साहेबांचं हे जगातलं सगळ्यात मोठं स्टेटमेंट झालं, समथिंग ऑक्सिडायझेबल सबस्टन्स इज प्रेझेंट, ज्याला नंतर नाव देण्यात आलं वॉटर मॉलिक्यूल. परंतु त्यांचं म्हणणं आहे जसा माझा रिएजंट आहे तसं इथं कोणीतरी आहे. समथिंग नॅचरल रिएजंट इज हिअर विच रिड्यूसेस. मग तो कोण आहे, असा कोण आहे जो हायड्रोजन देतो आहे, बस त्याच्या मागे दुनिया लागली बेटा. मग त्यांनी कन्क्लुजन कसं केलं बेटा, लक्ष द्या सगळ्यांनी. एन ऑक्सिडायझेबल एजंट टू रिड्यूस CO2. CO2 ला रिड्यूस करण्यासाठी तिथे एक ऑक्सिडायझेबल एजंट प्रेझेंट आहे. आणि हा ऑक्सिडायझेबल एजंट कोण आहे मला सध्या तरी माहित नाही, त्यांनी नंतर शोधला, सध्या तरी माहित नाही. पण नॅचरली एक ऑक्सिडायझेबल एजंट तिथं प्रेझेंट आहे. नॅचरली असं कोणीतरी आहे जो तिथं हायड्रोजन देणारा आहे. तो हायड्रोजन देतो आहे, दुसरा कोणीतरी हायड्रोजन घेणारा सुद्धा तिथं आहे आणि तो घेतोय म्हणून ही रिॲक्शन कंप्लीट होते. पण तो CO2 नाहीये, कारण जर CO2 असता तर ही रिॲक्शन झाली नसती. ही रिॲक्शन झालेली आहे म्हणजे समवन इज देअर विच टेकिंग द रिएक्ट, दॅट इज अ हायड्रोजन. असा कोण आहे यासाठी बेटा, यासाठी नेक्स्ट सायंटिस्ट आले बेटा, स्टेट बोर्ड प्रमाणे घेतोय बाळांनो मी, डॉक्टर अर्नॉन. यांनीच मिनरल न्यूट्रिशनमध्ये इसेन्शियल मिनरलला क्रायटेरिया दिलेला आहे बेटा. डॉक्टर अर्नॉनने एकच गोष्ट सांगितली बेटा, नॅचरली रिएजंट कोण आहे, नॅचरल रिएजंट कोण आहे त्याचं नाव आहे बेटा NADPH2. काय नाव बेटा त्याचं, NADPH2 मी डायरेक्ट लिहिलं बेटा, तुम्ही NADPH लिहित रे, निकोटिनामाइड ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. मी पूर्ण नाव लिहितोय, लक्ष द्या, निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. डॉक्टर अर्नॉन साहेबांनी तो कन्फर्म केला. ज्याला आपण हिल रिएजंट म्हणतोय तो DCPIP, पण हिल साहेबांनी जे सांगितलं की नॅचरली कोणीतरी प्रेझेंट आहे जो हायड्रोजन घेतो आहे, त्याचं नाव आहे बेटा NADPH. H2 लिहू नका, NADP प्लस असतो बेटा, हा हायड्रोजन घेतल्यावर NADPH2 तयार होतो. ते नंतर सांगेल मी, पुढे आहे. समजलं बेटा. टोटल 9 एक्सपेरिमेंट झाले बेटा. तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो इथं. या 9 एक्सपेरिमेंटमधून एक गोष्ट तर आपल्याला क्लिअर कट झाली बाळांनो, कशा पद्धतीने सायंटिस्ट लोकांनी इव्हॉल्व केलं.
व्हॅनिल साहेबांनी काय सांगितलं, देर इज अ समथिंग प्रेझेंट ऑक्सिडायझेबल एजंट विच रिड्युसेस द CO2. नंतर हिल साहेबांनी काय सांगितलं, मी CO2चा उपयोग करत नाही, इन ॲब्सेन्स ऑफ CO2 मी सगळी रिॲक्शन बघतो. त्यांना नंतर समजलं की ॲब्सेन्स ऑफ CO2 जरी केलं तरी त्यांनी स्वतःचा रिएजंट टाकला आणि रिॲक्शनमध्ये बघितलं ऑक्सिजन बाहेर निघाला. मग याच्यावरून त्यांनी त्यांच्या रिएजंटचं नाव काय सांगितलं बेटा, DCPIP, जो ब्ल्यू कलरचा कशात कन्वर्ट होतो, कलरलेस. अरे राजा, साधी गोष्ट आहे ना, रिॲक्शन झाली की नाही झाली कसं काय समजणार आहे, काही तर कलर चेंज झाला तरच समजेल की नाही बेटा. मग त्यांनी कलरिंगवरून ठरवलं. नंतर डॉक्टर आर्नॉन आले. आर्नॉननी सांगितलं की ज्याला तुम्ही म्हणताय की काहीतरी रिएजंट आहे, तो रिएजंटचं नाव सांगितलं त्यांनी NADP+, ज्याचं नाव आहे निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड फॉस्फेट. समजतंय बेटा, निकोटिनामाइड म्हणजे निकोटीनमध्ये प्रेझेंट असलेलं, म्हणजे ज्याला दुसरं नियासिन नावाचं हे व्हिटॅमिन आहे बाळांनो. पण इतक्या डायचं जास्त जाऊ नका बेटा डिटेलमध्ये. मला सांगा समजलं बेटा इथपर्यंत सगळ्यांनी. चला फटाफट लिहा बरं बाळांनो. चला बाळांनो, एकच एक्सपेरिमेंट बाकी आहे आपला रुबेन आणि कॅननचा, तो नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचा आहे. परंतु आज जो आपण 3 कॉन्सेप्ट शिकलो बेटा, मी एक्सपेरिमेंट पार्ट 2 म्हटल्याच्या मागे कारण आहे बाळांनो. कारण आता इथं डोनर आणि एक्सेप्टर बद्दल विचार करणार. याच्या अगोदर काय होतं बेटा, याच्या अगोदरपर्यंत इन्व्हॉल्वमेंट बघितली गेली. आता कोणाच्या पार्टिसिपेशनमुळे कुठला इलेक्ट्रॉन दिला गेला, कुठला हायड्रोजन दिला गेला, कोणी घेतला, या सगळ्या गोष्टी. आपण एक काम करू बेटा, जे तुम्हाला होमवर्कला मी नेहमी सांगतो की सायंटिस्ट लोकांची नावं वाढवत जा. आज आपल्याला काय करायचं, आपण 3 सायंटिस्ट लोकांचे नावं लिहू आणि तिघांनी काय काय सांगितलं तो इन्फरन्स करून एक पॉईंट. सगळ्यात पहिले कोणाचं नाव घेतलं बेटा, मला सांगा बेटा. इथं मी व्हॅनिल साहेबांचा एक्सपेरिमेंट बघितलं होतं, बरोबर केली बेटा, व्हॅनिल एक्सपेरिमेंट. व्हॅनिल साहेबांच्या एक्सपेरिमेंट नंतर आपण कोणाचा एक्सपेरिमेंट बघितलं बेटा, मला सांगा. इथं हिल साहेबांचा. आपण म्हणतो बेटा हिल रिॲक्शन म्हणून दिलेला आपण सिंपल. ओके, हिल रिएजंट घेतो मी, रिॲक्शन नको, डार्क रिॲक्शनला म्हणतात बेटा, लाईट रिॲक्शनला असतो हिल रिॲक्शन. आणि सगळ्यात शेवटी काय घेतलं बेटा आपण, डॉक्टर आर्नॉन. क्रायटेरिया फॉर इसेन्शियलिटी कोणी दिला होता बेटा, डॉक्टर आर्नॉन साहेबांनीच दिला. म्हणजे याचा अर्थ काय झाला बेटा, तर आपण एक छोटीशी गोष्ट सांगतो की तिघांमध्ये कन्फर्मेशन कसं आलं. यांच्या म्हणण्याप्रमाणे काय होतं बेटा, यांच्या म्हणण्याप्रमाणे काय होतं, सिंपल यांनी काय सांगितलं, जर मी ट्वाइस H2A घेतोय, लक्ष द्या, प्लस मी इथं काय करतोय बेटा, CO2 घेतोय, तर इथं मी सांगताना काय सांगितलं, CH2O प्लस ऑक्सिजन इव्हॉल्व, बरोबर आहे बेटा. इथं CH2O प्लस, तेच मी लिहित बसत नाही बेटा, अननेसेसरी वेळ जातोय. आपल्याला कन्फ्युजन दूर करायचे, कन्फ्युजन कोणाचंच नाहीये, पण मला एक्झामिनरचा एक क्वेश्चन घ्यायचा आहे, तो क्वेश्चन 2 वर्षात मिळेल. यांच्या म्हणण्याप्रमाणे काय बेटा, ग्रीन प्लांट्स, मी सरळ इन्फरन्स परत लिहितो, ग्रीन प्लांट्स releases oxygen from water. इन शॉर्ट यांनी असं सांगितलं की नाही बेटा, जो ऑक्सिजन रिलीज झाला तो त्यांनी काय सांगितलं, कोणापासून येतोय, कोणापासून वॉटर. पण हे कशावरून सांगितलं, हे सगळं कशावरून सांगितलं, सिंपल. H2S जो होता, हा H2S काय डोनेट करतो, हायड्रोजन प्लस इथं आपण म्हणतो बेटा सल्फर जो आहे तो रिलीज झाला. याच्या बेसिसवर त्यांनी सांगितलं की हा ऑक्सिजन जो आहे तो रिलीज होत असेल. हे कोणाचं म्हणणं आहे बेटा, व्हॅनिल साहेब. इतकं तर क्लिअर झालंय सगळ्यांना. अरे एकदम सोपं आहे. काय सांगितलं, व्हॅनिल साहेबांनी सांगितलं की ग्रीन प्लांट ऑक्सिजन रिलीज करतात, कोणापासून तो वॉटर. पण हे इन्फरन्स होता, कन्क्लुजन नव्हतं बेटा. मग याच्यामध्ये कोण आलं, रॉबर्ट हिल. रॉबर्ट हिल साहेबांचं काय म्हणतं की माझ्याकडे एक हिल रिएजंट आहे. या हिल रिएजंट, बघा मी रिॲक्शनच लिहिलं बेटा, तुम्हाला म्हणतो मी रिॲक्शन लिहिणार नाही, पण मी तर रिॲक्शन लिहिलं. इथं रिएजंट करा. हिल रिएजंट जो घेतला बेटा आपण, हा हिल रिएजंट म्हणजे आपण कोण घेतला, DCPIP, डायक्लोरोफिनॉल इंडोफिनॉल. याचा आपण काय सांगितलं, तर हा ब्ल्यू कलर वरून, लक्ष द्या, ब्ल्यू कलर वरून कशात कन्वर्ट झाला बेटा, कलरलेस मध्ये कन्वर्ट झाला. म्हणजे याचा अर्थ काय, तर याला कोणीतरी हायड्रोजन दिले, म्हणजे हा काय झाला, रिड्यूस्ड झाला. हा फॉर्म कुठला बेटा, याचा रिड्यूस्ड फॉर्म आहे. आणि डॉक्टर आर्नॉननी सांगितलं की जो हिल रिएजंट इथं प्रेझेंट आहे, जो हिल रिएजंट नॅचरली प्रेझेंट आहे, नॅचरली फाउंड किंवा प्रेझेंट, तो कोण आहे बेटा, तो NADP+.
तुमच्या लक्षात आलं का मित्रांनो? बघा कशा पद्धतीने सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत बेटा. ही रिॲक्शन होते हे ऍब्सेन्स ऑफ CO2 मध्ये, आणि म्हणून या रिॲक्शनला सगळ्यात जास्त क्वेश्चन आजपर्यंत 2018चा केमीपीआयचा क्वेश्चन पण मी घेणार आहे, पण आज नाही, तो नेक्स्ट लेक्चरला होणार. मी परत सांगतो बेटा, आरबीसी मधून बेटा तुमची प्रत्येक गोष्ट क्लिअर केली जाणार. इथून पुढे दर मंडेला एनसीईआरटी डे असणार आहे बेटा. दर थर्सडेला तुम्हाला एनसीईआरटी रीडिंग येणार आहे बाळांनो. आपण डायरेक्ट प्लॅनच करून टाकलाय बाळांनो, कारण भारतातला सगळ्यात मोठा रिझल्ट आपल्याला काढायचा आहे बाळांनो. मग मी सांगतो तुम्हाला तेवढंच करा, तुमच्याकडे सगळं करून घेतलं जाणार बेटा. अजून तर तुम्हाला एनसीईआरटीची जादू माहितीच नाही बेटा. ही एनसीईआरटीची जादू जेव्हा तुम्हाला समजेल ना बाळांनो, आता पुढे म्हणजे तुम्हाला एनसीईआरटी रीडिंगच्या वेळेस सांगेल मी, पोस्टमार्टम मध्ये दाखवेल बेटा तुम्हाला काय काय ते. त्यावेळेस तुम्हाला समजेल की सर याच्यावर क्वेश्चन असे पण येतात का, हिडन लँग्वेज कुठे, हिडन इन्फॉर्मेशन कुठे. तुमचं या चॅप्टरचा सगळं पार्ट मी करून घेणार आहे. फक्त तुम्ही लेक्चर हळू बघायचे, स्पीड वाढवायची नाहीये. तुम्हाला असं वाटतं 1.5 2.5 करता झालं सर, नाही बेटा, तुम्ही स्वतःला विश्वासघात करतायत बेटा. हळूवार जा, एक एक कन्सेप्टचं महत्व समजून घ्या बेटा. असं असेल तर बेटा मीच फास्ट शिकवतो ना, मीच फास्ट शिकवतो बेटा, मग तुम्हाला एकदम सोपं होऊन जाईल. 10 मिनिटात पूर्ण पॉईंट संपलं. याला परत जीव तोडण्यात काय अर्थ राहिला बेटा माझा? हळूवार लेक्चर बघा, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या आणि मग बघा बेटा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या नोटबुकच्या नोट्स कुणालाच द्यायच्या नाही. हा, भरपूर मेसेज वाचलेत बेटा मी की तुमच्या बऱ्याच ग्रुपमध्ये मी, त्यामुळे इकडनं सर आम्हाला सरची नोट्स पाठव, काही गरज नाही, आपला आपला अभ्यास करायचा बुकचो. ओके, चलो ऑल द बेस्ट बेटा, लिहून घे. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ. गगन भरारी, गगन भरारी. RCC